विकासवीर कृष्णा खोपडे, विकासवीर कृष्णा। जय शिवराय, जय श्रीराम। मित्रांनो, 80-90च्या दशकामध्ये तत्कालीन सरकारने भांडेवाडी परिसरामध्ये तेथील लोकांच्या जीवनामध्ये एक दैनंदिन समस्या आणि एक अत्यंत भयंकर प्रोजेक्ट या ठिकाणी पास केला आणि पारडी भांडेवाडी क्षेत्र हे डम्पिंग यार्ड म्हणून रिझर्व घोषित झालं। त्या दिवसापासून त्या लोकांच्या जीवनामध्ये अनेक समस्या होत्या आणि संपूर्ण नागपूर भराचा कचरा हा पारडीमध्ये येऊन डंप केला जात होता। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी हे जे संपूर्ण परिसर होता 30 एकरचा हा परिसर होता आणि या परिसरामध्ये अत्यंत मोठे मोठे पहाड कचऱ्याचे उभे झाले होते। पारडीतील वासियांना आणि भांडेवाडीकरांना असं वाटत होतं की हे आपल्या जीवनात कधी नष्ट होणार नाही आणि हे दिवसेंदिवस आपल्यावर लादले जाईल, परंतु एक असा नेता जो जनतेने निवडून दिलेल्या त्यांच्या मताचं महत्त्व जाणतो आणि त्यांच्यासाठी झटतो असा कार्यसम्राट आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांनी संकल्प घेतला की हा डम्पिंग यार्ड आणि ही समस्या आपल्या प्रभागातून आपल्या एरियातून मी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यांनी हा संकल्प घेत आदरणीय नितीनजी गडकरी साहेब आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी वेस्ट टू कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांटचं या ठिकाणी निर्माण होत आहे। आपण बघू शकता या ठिकाणी एकेकाळी जे कचऱ्याचे फार मोठे मोठे डोंगर होते ते डोंगर हटवून या ठिकाणी आता या बायोगॅस प्लांटला सुरुवात झालेली आहे। बायोगॅस प्लांटचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्मितीकरण सुरू आहे। या बायोगॅसच्या माध्यमातून येथे CNG गॅस निर्माण होईल, कंपोस्ट खत निर्माण होईल, कचऱ्यावर रासायनिक प्रक्रिया करून आणि जवळजवळ प्रतिदिन 800 टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल आणि त्याच्यातून 190 ते 200 मिलियन अशी CNG गॅस या ठिकाणी निर्माण केला जाईल। भविष्यामध्ये येथे घरगुती गॅसच्या निर्मितीचा सुद्धा प्रकल्प आहे आणि हे सगळं होऊ शकलं फक्त आणि फक्त आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे यांच्या माध्यमातून। तर हे आपण जे लोकांना मतदान करतो, ज्या नेत्याला मतदान करतो, ते नेते निवडून आल्यावर आपल्यासाठी काय करतात आणि कशा पद्धतीने आपल्यासाठी झटतात याचं जिवंत उदाहरण माझ्या मागच्या बाजूला हे प्लांट सुरू आहे, पण त्याच्या मागे तुम्ही बघू शकता इथूनच आपल्याला सिम्बॉसिस कॉलेजचा परिसर सुद्धा दिसत आहे। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। एकेकाळी इथे काहीही दिसत नव्हतं आणि हा प्रकल्प इथे येऊ शकला तो फक्त आणि फक्त आदरणीय कृष्णाभाऊच्या माध्यमातून। आदरणीय कृष्णाभाऊ, तुमचा जो संकल्प आहे विकासाचं मॉडेल बनवण्याचा पूर्व नागपूरला, त्या संकल्पामध्ये पुन्हा एक विजयी स्तंभ। कृष्णाभाऊ, तुमच्या कार्याला सलाम। कपाळाला लावणी माती, मायेच्या पेटवल्या वाती, सर्वसामान्यांचा नेता अशी राज्यात आहे।